सोनं नुसतं नाव उच्चारलं तरी डोळ्यासमोर चमक यावी। आपल्या संस्कृतीत सोनं म्हणजे फक्त दागिना नाही, तर भावनांचं, विश्वासाचं आणि संपत्तीचं प्रतीक आहे। लग्नातला सोन्याचा हार, मंगळसूत्र किंवा गळ्यातली साखळी, कधी बांगड्यांचा सेट, सोनं आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे। पण सध्या हे सोनं काहीसं गगनाला भिडते। किमती वाढतायत, बाजारात चर्चा रंगते आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न, हे भाव कुठवर जाणार? 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा पार झालाय। आता 1.25 लाखांचा आकडा गाठणार का? नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। काही वर्षांपूर्वी आपण सोनं घेतलं असेल तर आज तुम्ही स्वतःला स्मार्ट गुंतवणूकदार म्हणू शकता। कारण मध्य पूर्वेत इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावाने सोन्याच्या किमतींना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले। इस्रायलच्या इराणवरील लष्करी हल्ल्याने जागतिक बाजारपेठेत खळबळ माजली। अशा अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांचा ओढा नेहमीच सोन्यासारख्या सेफ हेवनकडे वळतो। आणि मग काय, मागणी वाढली की किमती गगनाला भिडल्या। सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,01,540 रुपये इतका विक्रमी स्तर गाठून आहे। पण हा आकडा इथेच थांबणार आहे की आणखी उंच उडणार? सोन्याच्या किमती वाढण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे जागतिक अनिश्चितता। इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने सगळ्या जगाचं लक्ष वेधलं आहे। युद्ध, तणाव आणि राजकीय अस्थिरता यामुळे गुंतवणूकदारांना शेअर बाजार किंवा इतर जोखमीच्या गुंतवणुकीपासून धोका वाटतो। अशा वेळी सोनं त्यांच्यासाठी एक सुरक्षित पर्याय ठरतं। सोन्याची मागणी वाढली की किमती आपोआप वर जातात। पण फक्त युद्धच कारण नाही। अमेरिकेत नुकतेच जाहीर झालेले चलनवाढीचे आकडे अपेक्षेपेक्षा कमी आले। याचा अर्थ असा की फेडरल रिझर्व्ह भविष्यात व्याजदर कमी करू शकते। व्याजदर कमी झाले की अमेरिकन डॉलर कमकुवत होतो आणि सोन्याची किंमत वाढते। याचबरोबर मध्यवर्ती बँकाही सध्या सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत। यामुळे सोन्याला आणखी बळ मिळते। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, येत्या वर्षभरात सोन्याचे भाव कुठवर जाणार? बँक ऑफ अमेरिका म्हणजेच BOFAच्या तज्ञांचा अंदाज आहे की पुढील 12 महिन्यात सोन्याची किंमत प्रति औंस $4,000 पर्यंत पोहोचू शकते। गोल्डमन सॅक्सचं म्हणणं आहे की 2025च्या अखेरीस सोनं $3,700 आणि 2026च्या मध्यापर्यंत $4,000 प्रति औंसच्या पातळीवर जाऊ शकतं। आता याचा भारतात काय परिणाम होईल? जर जागतिक बाजारात सोन्याचे भाव वाढले तर भारतातही 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.25 लाख रुपये किंवा त्याहून जास्त होऊ शकतो असा अंदाज आहे। भारतात सोन्याला नेहमीच विशेष स्थान आहे। लग्न सराई असो, सणसूद असो किंवा गुंतागुंतीचा विचार असो, सोन्याची मागणी कमी होत नाही। पण आता किमती इतक्या वाढतायत की सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागते। तरी हे गुंतवणूकदारांसाठी ही संधी आहे। जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सोनं अजूनही आकर्षक पर्याय आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सोन्याच्या किमतीत चढ उतार होत राहतात। त्यामुळे बाजाराचा अंदाज घेऊन योग्य वेळी गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे। आता तुमच्या मनात प्रश्न असेल, आता सोनं खरेदी करावं का की थांबावं? याचं उत्तर सोपं नाही। जर तुम्ही लग्नासाठी किंवा सणासुदीसाठी सोनं घेणार असाल तर किमती वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन लवकर निर्णय घ्या। पण गुंतवणुकीसाठी सोनं घ्यायचं असेल तर तज्ञांचं मत आणि बाजारातील घडामोडींचा अंदाज घ्या। सोनं नेहमीच सेफ हेवन राहिलं आहे आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीत त्याची चमक आणखी वाढताना दिसते। इस्रायल आणि इराण तणाव, अमेरिकेची आर्थिक धोरणं आणि जागतिक मागणी यामुळे सोन्याचे भाव येत्या काही महिन्यात आणखी वर जाण्याची शक्यता आहे। 1.25 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा हा आकडा अशक्य नाही। पण यासाठी जागतिक बाजारपेठ, चलनवाढ आणि भूराजकीय परिस्थिती यावर बारीक नजर ठेवावी लागेल। सोन्याचा हा चमकता खेळ कुठवर जाणार हे पाहणं रंजक ठरेल। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सोनं खरेदी करणार का की अजून वाट पाहणार? कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।